कुठं गेल्या असतील राणा भाऊजी? 7 वाजलं तरी बी घरी नाही आला. कुठं अडकून पडल्या असत्याल देव जाणे. हा ते आपलं भेटायचं ठरलं होतं. हो पण महाजन सरांनी मला आयत्या वेळेला काम दिलं महत्वाचं. मी तुम्हाला शोधायला बाहेर पण आले होते पण तुम्ही दिसलाच नाही. अरे बराच वेळ थांबलो तो बाहेर. मला वाटलं तुम्ही घराकडे गेला असाल. तिकडे पण आलो तर मला वाटलंच होतं म्हणून मी घरी फोन पण केला होता. पण घराला कुलूप आहे. हो ना आई बाबा नेमके मार्केटला गेले होते. पण तुम्हाला कसं कळलं मी इथे? असंच आपल्या अंदाजानं. काय मग बरं झालं तुम्ही इथे आलात. मला अंधाराची खूप भीती वाटत होती. तुम्ही थांबताय ना आता? माझं हे काम अर्ध्या 1 तासात पूर्णच होईल. चालतंय की. आता घरी जातो म्हणून कसं सांगायचं? घरी नाही गेलो तर वहिनीला वाईट वाटणार. आता गेलो या घाबरणार नाही. अंजलीबाईंना अंधारात असे एकटं सोडून चालणार नाही. किती वाजले असतील वो? 9 वाजल्यात. घड्याळ तर कळतच नाही. पण टोले किती झाले ते ऐकू तर येतंय ना व? का भैरी झालीस? तू एक फॉल्टी डोक्याचीच भेटलीस बघ. वाजलीच आता राणादाच्या कळ्यातली घंटा. हा
काय नाही, अव आता येत नसतेच राणादा. म्हणजे आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा म्हणलं की माझ्या तर अंगावर काटाच येतोय बघा. आता आम्ही त्या बैलाच्या अंगावर कसा काटा आणतो ते बघ तू. एवढं सांगून पण आला नाही ना, बसला असल त्या मास्तरनी बरोबर गप्पा मारत. आता त्याचा बाजार कसा उठवायचा ते फक्त आमच्या हातात आहे. नाही या बैलाला राऊंडात घेतला तर आमच्या पप्पांचं नाव लावणार नाही. मी करू का? नाही झालं. चला. सॉरी हा, उगाच माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला आणि आपलं स्कॉलरशिपचं कामही नाही झालं. उगाच माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. नाही हो, तसं काय नाही म्हणा. तेवढं चालतंय. उद्या करू की काम, पण आजचं तुमचं काम झालं नवं. हो झालं. महत्वाचं होतं खूप. महाजन सरांनी दिलं होतं ना. बरं बरं. उशीर झाला खूप. आई बाबा घरी वाट पाहत असते. चला. तुम्ही कसं जाणार? मी पायी पायी. तुम्ही? मी पण पायी पायी. चला एकत्र जा. नाही नको, मी जाईन ना एकटी. नाही नको, हो मी येतो. तसं बी तुम्हाला अंधाराचं भ्या वाटतं ना व. चला. चला. अहो अहो आता भीती वाटत नाही ना व? नाही, मग अशी शाळेत लाईट गेले तेव्हा वाटली होती थोडी, पण आता नाही वाटत आहे. या, आलं तुमचं घर. तुम्ही आज चला ना, आई बाबांना भेटून जा. नाही नको, वहिनी घरी वाट बघत असेल. आणि परत तुम्हाला शाळेकडेही जायचं असेल ना तुमची बाईक घ्यायला. नाही असं काही नाही. ते हा, पाय मोकळं करायचं होतं म्हणून चालत आलो. निघतो मी. हो निघू? हो. निघतो. उद्या? हा, उद्या. अंजलीबाईंचा नंबर तर मिळाला. वहिनींना द्यायच्या पुसायला नको म्हणजे झालं. हा नंबर मला कागदावर लिहून द्या की. जमणार नाही, तुझं तू बघ. अरे जरा सांभाळून, कापड गेली झालीस ती तुझी. काम केलं हात ओले होणारच की. पण मी